महत्त्वाची घडामोड आहे। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीपूर्वी नगरसेवकांची सहलीची तयारी पाहायला मिळते। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना अज्ञात स्थळी सहलीसाठी रवाना केलं जाणार आहे। सहली दरम्यान नगरसेवकांना निवडणुकीबाबत आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत। सर्व नगरसेवक एकत्रित राहावे यासाठीच सहलीचं आयोजन करण्यात आलंय। भाजपच्या कार्यालयात या ठिकाणी बघतोय की हे सगळे नगरसेवक नगरसेविका एकत्रितरित्या आता सहलीला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत। कुठेतरी उद्या एकत्रित सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी सभागृहात दाखल होतील आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर यांची निवड जी आहे ती या ठिकाणी केली जाईल। आपण बघतोय की सगळेजण एकत्रित आहेत। ताई, तुम्ही सहलीला चाललेला आहात, कसं संपूर्ण वातावरण बघायला मिळतंय? गेल्या 6 महिन्यापासून तुमची धावपळ होती सुरू। गेल्या 1 वर्षापासून आम्ही खूप धावपळ करत आहे आणि त्या धावपळीमध्ये आज आम्हाला रिलॅक्स होण्याची वेळ आलेली आहे। रिलॅक्स होत आहोत आम्ही। आज वाटतंय रिलॅक्सेशन प्रॉपर, कारण कंटिन्यू काही ना काही कार्यक्रम चालूच होते, त्याच्यामुळे आराम असा काही नव्हताच आणि आभार दौरा चालू होता, लोकांच्या घरी जाऊन त्यांचे आभार प्रदर्शन वगैरे चालू होतं। त्याच्यामुळे आज कुठे जाऊन असं वाटतं की थोडा एखादा दिवस निवांत भेटेन। नवीन चेहरे हे म्हणून नवीन सगळे नगरसेवकांना भेटून पण आम्ही एक एन्जॉय पण करू आणि सगळ्यांची ओळख पण होईल त्या निमित्ताने। आणि 3 महिने आमचे खूप धावपळीचेच गेलेले आहे, त्या हिशोबाने आम्हाला एक रिलॅक्स पण होईल। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।